भाजणीपासून खमंग असे थालीपीठ करण्याकरता मी येथे 4 वाट्या भाजणी या परातीमध्ये काढून घेतली आहे। त्यानंतर यामध्ये पाव टीस्पून हळद, 3 टीस्पून लाल तिखट, चिमूटभर हिंग, चिमूटभर साखर, जिरे ओव्याची पूड, चवीनुसार मीठ टाकून हे सर्व जिन्नस आधी कोरडेच एकत्रित करून घेऊ। आता यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा व बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून हे सर्व मिश्रण पाणी न टाकता एकत्रित करून घेऊ। आता यामध्ये थोडे थोडे करून पाणी टाकून हे पीठ मळून घेऊ। मी अशा पद्धतीने थालीपीठाचे पीठ मळून घेतले आहे। मी इथे एक पांढरा स्वच्छ नॅपकिन पाण्याने ओला करून तो या पोळपाटावरती टाकून घेतला आहे। त्यानंतर यावरती एक पिठाचा उंडा ठेवून तो अशा पद्धतीने गोलाकार थापून घेऊ। अशा पद्धतीने हे थालीपीठ मी सर्व बाजूने व्यवस्थित थापून घेतले आहे। त्यानंतर या थालीपीठाला बोटाने मी अशा प्रकारे काही होल्स करून घेतले आहे। थालीपीठ थापून होईपर्यंत मी एकीकडे गॅसवरती निर्लेपचा तवा गरम करून घेतला आहे। आता याला तेल लावून घेऊ आणि थापून घेतलेले हे थालीपीठ यावरती टाकून घेऊ। आता मी या थालीपीठाला जे होल्स करून घेतले होते त्यामध्ये अशा प्रकारे थोडे थोडे करून तेल टाकून घेतले आहे। आता यावरती 1 मिनिटासाठी झाकण ठेवून हे थालीपीठ भाजून घेऊ। 1 मिनिटानंतर यावरील झाकण काढून या थालीपीठाला ब्रशने तेल लावून घेऊ। आता हे थालीपीठ उलटून त्या बाजूला देखील तेल लावून घेऊ। हे थालीपीठ भाजून घेताना गॅस मात्र लो टू मीडियम ठेवायचा आहे। तसेच या थालीपीठाच्या दोन्ही बाजू व्यवस्थित भाजून झाले आहेत। आता हे भाजून झालेले थालीपीठ एका जाळीवरती काढून घेऊ। विविध धान्य आणि डाळी वापरून केले जाणारे हे थालीपीठ पोटभरीचे असल्याने नाश्त्यासाठी, मधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा वन डिश मील म्हणून हा पर्याय उत्तम आहे। ते तुम्ही लोणी किंवा दह्यासोबत खाऊ शकता। एकदा अशा पद्धतीने नक्की करून पहा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।